तर कालचं जेवण तर छान झालं. जसं आम्हाला गुरुवारला एक्सपेक्टेड होतं की उपवास सोडायला जसं मिळेल तसं टेस्ट तर अप्रतिम आहे. या तांबरडेघ्या एरियामध्ये हे आय थिंक एकच रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट ॲज इन काही म्हणू शकता, रिसॉर्ट म्हणू शकता, ब्रेड अँड ब्रेकफास्ट म्हणू शकता, काही तुम्हाला जे योग्य वाटेल ते. पण रिसॉर्ट म्हणून मी कन्सिडर करेन, कारण का स्विमिंग पूल, फूड आणि इकडच्या ॲम्युनिटीज वगैरे बघता. आणि खूप छान जेवण होतं पहिली गोष्ट. त्यानंतर बीचवर ज्यांनी जो स्टार्टर वगैरे सर्व केला तो देखील एकदम वेगळा अनुभव देणार होता. जो आम्ही अजूनपर्यंत जे काय आम्ही 30+ जे काय रिसॉर्ट्स केलेत त्याच्यामध्ये हे जे फूड प्रेझेंटेशन होतं त्या बीचवर ते खूप अनुभव होतो, तो खूप चांगला होता. त्यानंतर जे सूप झालं, त्यानंतर इथे आम्ही डिनर केला. डिनरची क्वालिटी खूप छान, फूड अजिबात कॉम्प्रोमाइज नव्हता, ऑथेंटिक टेस्ट. त्यांचं विचारलं त्यांना आम्ही की शेवटी तुमचा कुक कोण आहे, त्यावेळी त्यांनी सांगितलं की तो कुक त्यांनी बाहेरून आणलेला आणि तो त्यांच्यावर जवळजवळ 3 वर्ष आहे. जे की युजली या इंडस्ट्रीमध्ये असं नाही होत की शेफ त्यांचे जास्त काळ टिकत नाहीत, पण यांच्यासोबत तो असल्यामुळे ती टेस्ट एक त्यांची मेंटेन झालेली आहे. स्लीप क्वालिटी आमची खूप छान होती. काल रात्री त्याला मंकी रिट्रीट नाव का आहे ते आम्हाला काल रात्री कळलं, कारण इथे रात्री मंकीचा वावर, माकडांचा वावर खूप होता, पत्रावरून वगैरे जाणवत होतं. आणि तरी पण झोप ओव्हरऑल AC वगैरे कन्सिडर करता झोप छान लागली. वातावरण इकडचं थंड असल्यामुळे आज स्विमिंग पूलमध्ये उतरता आलं सकाळी, पण आम्ही पाय सोडून जरा बसलो, इकडे पुन्हा फेरफटका मारला, मॉर्निंग वॉक केला रिसॉर्टच्या एरियामध्येच. त्यानंतर सकाळी ब्रेकफास्टला त्यांनी विचारलं काय, तर आम्हाला ऑथेंटिक घावणे खायचे होते. त्यांनी घावणे सुद्धा दिले, पोहे सुद्धा दिले आणि चहा सुद्धा. तर ओव्हरऑल बघता रूम आणि सर्व्हिस आणि फूड अजूनपर्यंतचा अनुभव आमचा खूप छान आहे. अजून एक आमचं मील बाकी आहे. आज आमचं चेकआउट आहे दुपारी, तर त्यासाठी आम्ही आज नॉनव्हेज सी फूड आम्हाला असणार आहे. त्याच्यामध्ये मे बी सुरमई त्यांनी सांगितली, प्रॉन्स असतील आणि सौंदळं. तर ह्या गोष्टी आज सर्व केल्या जातील. आणि मला अजिबात आता डाऊट नाही, मी अश्युअर्ड आहे की ती टेस्ट सुद्धा खूप ऑथेंटिक असणार आहे. आणि आता राहिला प्रश्न ह्या रूम्सचा. इथे टोटल 11 रूम्स आहेत. त्या 11 रूममध्ये 2 टाईप आहेत, एक AC आणि एक नॉन AC. जर AC साठी जात आहे तर आय गेस 3000च्या आसपास रेंज आहे, आणि AC साठी जात आहे तर तो 3500 आहे, म्हणजे 500चा डिफरन्स आहे. नॉन AC 3000, AC 3500. आणि पार्किंग ॲम्पल आहे. बाजूलाच 1 मिनिटावर आपण काल बघितलं त्याप्रमाणे वॉकिंग डिस्टन्सवर बीच आहे. त्यानंतर संगम पॉईंट वगैरे देखील इकडे आहेत. तर गजबादेवी टेम्पल आहे, जे आम्ही पूर्वी पण केलेलं आहे व्हिजिट, ते आज आम्ही निघतानाच आम्ही चेकआउट करतानाच आम्ही तिकडे जाऊ, कारण आज टू अँड फ्रो तब्येत जरा यज्ञेची बरोबर नसल्यामुळे आम्हाला आज इथून बाहेर पडायचं नव्हतं, तर म्हटलं निघतानाच एकत्रच करू. तर असा अजूनपर्यंतचा खूप प्लेझंट अनुभव आहे. तर आता बघूया पुढे आजचा चेकआउटचा अनुभव आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने सांगू.